खूप वाईट गोष्ट ऐकण्यात आली की उत्तर प्रदेशचे प्रसिद्ध कबड्डीपटू ब्रिजेश सोळंकी यांचा रेबीजमुळे मृत्यू झाला. त्यांनी काही महिन्यापूर्वी एका रस्त्यावरील कुत्र्याचा जीव वाचवला व त्या कुत्र्याच्या ओरबडण्यामुळे त्यांना रॅबीज झाला व त्यांचा मृत्यू झाला. रॅबीज काय असतो? रॅबीज म्हणजे कुत्रा, मांजर, कोल्हा, वटवाघूळ इत्यादी प्राण्यांनी चावले किंवा त्यांची लाळ आपल्या ब्रोकन स्किनला लागली किंवा त्यांनी ओरबडलं तरी हा रॅबीज होऊ शकतो. याचे विषाणू आपल्या मेंदूपर्यंत जाऊन काही लक्षणं निर्माण करतात, जसे की पाण्याची भीती, श्वास घ्यायला त्रास, लाईट बघितलं तर आपल्याला फोटोफोबिया होणे, ह्या गोष्टी होतात. त्यानंतर हा 100% जीवघेणा होतो. याचा उपाय करणे हे अशक्य होते. तर रॅबीजसाठी आपण काय, जर आपल्याला कुत्रा किंवा बाकी प्राणी चावले तर आपण काय करायला पाहिजे? तर आपण तत्काळ टॅप वॉटरमध्ये आपण 10 ते 15 मिनिटं पाण्याने पूर्ण जखम धुवून घ्यावी. त्यामुळे विषाणू बाहेर जाण्यास मदत होते. नंतर लगेच एक डॉक्टरकडे किंवा एक रुग्णालयात जाऊन त्याच्या प्रतिबंध लसी आपण घ्यायला पाहिजेत. ह्या 4 लसी असतात. आणि नंतर जर जखम गंभीर असेल तर त्याचं इम्युनोग्लोब्युलिनचे इंजेक्शन घ्यायला पाहिजे. यासाठी आपण प्रतिबंध काय करू शकतो? तर आपण भटक्या जनावरांपासून दूर राहायचे. घरी प्राणी असतील तर त्यांना आपण नियमित रेबीजची लस द्यायला पाहिजे. रॅबीजसाठी एकच म्हण आहे, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. थँक्यू.